भारतात बालमजुरी ही एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची समस्या आहे. ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, एखाद्या अदृश्य साखळीसारखी. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. याची कारणं काय आहेत आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपला लढा कसा सुरू आहे. हे फक्त शब्द नाहीयेत, नाही का? हे त्या लाखो मुलांचं वास्तव आहे ज्यांचं बालपण हिरावून घेतलं गेलंय. म्हणजे बघा, बालपण हा तर प्रत्येकाचा हक्क असतो, पण कामाच्या ओझ्याखाली तोच हक्क अक्षरशः चिरडला जातो. 12.5 दशलक्ष. विचार करा जरा. 2011च्या जनगणनेनुसार भारतात तब्बल एवढी मुलं बालमजूर होती. हा फक्त एक आकडा नाहीये, ही कहाणी आहे 12.5 दशलक्ष हिरावून घेतलेल्या बालपणांची. या आकड्यावरूनच आपल्याला या समस्येची गंभीरता लक्षात येते. बालमजूर हा शब्द आपण नेहमीच ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय होतो कायद्याच्या दृष्टीने? तर आपलं भारतीय संविधान स्पष्ट करतं. 14 वर्षांपेक्षा कमी वयाचं कोणतंही मूल जर ते पैसे मिळवण्यासाठी काम करत असेल तर त्याला बालमजूर म्हटलं जातं. आणि हाच तो कायदेशीर पाया आहे ज्यावर आपण पुढे बोलणार आहोत. चला आता या आकड्यांच्या पलीकडे जाऊन या मुलांच्या आयुष्यात खरं तर काय घडतं ते पाहूया. बालमजुरी त्यांचं बालपण कसं हिसकावून घेते हे समजून घेऊया. या मुलांचं आयुष्य आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडचं आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात शाळेच्या घंटेने होत नाही, तर ती होते कामोच्या प्रचंड ओझ्याने. काही मुलं शेतात राबतात, काही धोकादायक कारखान्यामध्ये काम करतात, तर काही शहरांच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आपलं बालपण विकत असतात. आणि याचे परिणाम खूप भयंकर असतात. बालमजुरी फक्त मुलांचा बालपणच नाही, तर त्यांचं आरोग्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करते. कुपोषण, अशक्तपणा, वेळेवर डॉक्टरी मदत न मिळणं हे तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांना शारीरिक आणि मानसिक छळालाही सामोरं जावं लागतं. त्यांचं शिक्षण तर थांबतंच, पण भावनिक विकासही खुंटतो. आणि हे जे दुष्टचक्र आहे ते त्यांचं आयुष्य अंधारात ढकलून देतं. पण मग प्रश्न पडतो की ही समस्या इतकी खोलवर का रुजली आहे? नक्की काय कारण आहे त्यामागे? चला थोडं खोलात जाऊन पाहूया. बालमजुरीचं कारण एक नाहीये, तर अनेक गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. गरिबी हे तर सगळ्यात मोठं कारण आहेच, पण त्यासोबतच घरातली भांडणं, कौटुंबिक हिंसा, आईवडिलांचं अशिक्षित असणं, काही उद्योजकांची नफेखोरीची वृत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या मूलभूत गरजांकडे होणारं दुर्लक्ष. या सगळ्या गोष्टी मिळून या समस्येला खतपाणी घालतात. ओके, तर ही इतकी गंभीर समस्या आहे. मग ह्याला तोंड देण्यासाठी भारताने काय पावलं उचलली आहेत? आता आपण त्या कायदेशीर आणि घटनात्मक उपायांबद्दल बोलूया, जे बालमजुरी रोखण्यासाठी बनवले गेले आहेत. आपल्या देशाच्या सर्वोच्च कायद्यात म्हणजे आपल्या संविधानातच मुलांच्या संरक्षणासाठी एक खूप मजबूत तरतूद आहे. कलम 24. हे कलम स्पष्टपणे सांगतं की 14 वर्षांखालील मुलांना कोणत्याही धोकादायक कामावर ठेवणं हा एक गंभीर गुन्हा आहे, ज्याला शिक्षा होऊ शकते. आणि हाच आपल्या कायदेशीर लढ्याचा मूळ आधार आहे. हा कायदेशीर लढा एका दिवसात उभा राहिलेला नाही, अनेक वर्षांपासून तो सुरू आहे. 1986 मध्ये बालमजूर प्रतिबंधक कायदा आला, मग 1987 मध्ये राष्ट्रीय धोरण, त्यानंतर 2009 मध्ये आलेला शिक्षण हक्क कायदा आणि 2012चा पॉक्सो कायदा. म्हणजे सरकारने वेळोवेळी खूप महत्त्वाची पावलं उचलली आहेत. ह्यातला जो 1986चा कायदा आहे ना, तो एक खूप मोठा मैलाचा दगड मानला जातो. या कायद्याने काय केलं तर काही विशिष्ट धोकादायक कामांवर मुलांना ठेवायला पूर्णपणे बंदी घातली आणि इतर ठिकाणी त्यांच्या कामाची परिस्थिती कशी असावी याचे नियम बनवले. आणि जर कोणी हा कायदा मोडला तर 1986च्या कायद्यानुसार जो मालक दोषी आढळेल त्याला 20,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? ही दंडाची रक्कम थेट त्या मुलाच्या पुनर्वसनासाठी बनवलेल्या कल्याण निधीमध्ये जमा केली जाते. आपण पाहिलं की शिक्षणाचा अभाव हे बालमजुरीचं एक मोठं कारण आहे. त्यामुळेच 2009चा शिक्षण हक्क कायदा खूप महत्त्वाचा ठरतो. या कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये 25% जागा या वंचित गटातल्या मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. यामुळे काय होतं तर अशा मुलांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात येण्याची एक मोठी संधी मिळते. ठीक आहे, कायदे बनवले गेले, पण ज्या मुलांची सुटका केली जाते त्यांचं पुढे काय होतं? चला आता आपण त्या पुनर्वसन योजनांबद्दल बोलूया, ज्या या मुलांना एक नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी देतात. या संपूर्ण लढ्यात आपल्या न्यायव्यवस्थेनेही खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की ज्या मुलांची सुटका केली जाते त्यांच्या पुनर्वसनासाठी एक विशेष कल्याण निधी स्थापन केला पाहिजे आणि या निधीतूनच त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांची काळजी घेतली जाते.
सरकारचा राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प किंवा NCLP हा पुनर्वसनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याची प्रक्रिया अगदी सोप्या 4 टप्प्यांमध्ये आहे. पहिलं, बालमजुरांना शोधायचं आणि त्यांची ओळख पटवायची. दुसरं, त्यांची कामावरून सुटका करायची. तिसरं, त्यांना निवारा, जेवण आणि आधार द्यायचा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना पुन्हा शाळेत पाठवायचं, शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं. आणि हो, ही समस्या फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये. ही एक जागतिक समस्या आहे. बघा, 2011 मध्ये भारतात जिथे 12.5 दशलक्ष बालमजूर होते, तिथे जगभरात हा आकडा तब्बल 215 दशलक्ष होता. यावरूनच लक्षात येतं की हे किती मोठं जागतिक आव्हान आहे आणि याविरुद्ध सगळ्यांनी मिळून लढण्याची गरज आहे. तर मग शेवटचा प्रश्न हा उडतो की आपल्याकडे कायदे आहेत, कार्यक्रम आहेत, तरीही ही समस्या अजून पूर्णपणे संपलेली का नाही? कोणता अडथळा आहे? आणि ह्याचं उत्तर कदाचित फक्त सरकार किंवा कायद्यामध्ये नाही, तर ते आपल्या प्रत्येकाच्या विचारात आणि कृतीत दडलेलं आहे, नाही का? हे उत्तर शोधण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे.